नमस्कार मैत्रिणींनो, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री किचन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण मावा न वापरता किंवा मिल्क पावडर न वापरता मावा गुलाबजामुन कसे बनवायचे, अगदी माव्याचे टेस्ट सारखेच ते पाहणार आहोत। तर पाहू शकता दिसायला किती सुंदर दिसत आहेत। पाहताच तोंडाला पाणी सुटेल असे रसरशीत आपले हे गुलाबजामुन तयार झालेले आहेत, पाहू शकता। चला तर मग जास्त वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूयात। तर इथे मी साधारण 250 ग्राम पनीर घेतलेला आहे। तर पनीर मी घरीच बनवलेलं आहे। ते आपल्याला काय करायचं आहे, बारक्या खिसणीच्या सहाय्याने खिसून घ्यायचं आहे। जर तुम्हाला खिसायचं नसेल तर हाताने मॅश देखील करू शकता, आणि हाताने मॅश करायला थोडा अवघड वाटत असेल तर मिक्सरला सुद्धा फिरून घेऊ शकता। तर इथे मी काय करणार आहे, 1/4 कप इथे मैदा घेतलेला आहे। 1 कप जवळजवळ पनीर होतं माझं, आणि 2 चम्मच इथे मी पिठी साखर घेतलेली आहे, आणि 2 चम्मच रवा घेतलेला आहे। पिठी साखरने थोडासा गोडवा येते, आणि अर्धा चम्मचला कमी मी खायचा सोडा घेतलेला आहे। आता हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे आहेत। पनीर मी मोजलं होतं, नंतर पनीर सुद्धा माझं 1 कप होतं, जवळजवळ 250 ग्राम। व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। जसं आपण ज्वारीची भाकर करताना पीठ मळतो त्या पद्धतीने मळलं तरी चालेल, कारण त्या पद्धतीने लवकर होते। एकदम सॉफ्ट असा आपल्याला डो तयार करायचा आहे। बिलकुल मी पाणी वगैरे वापरलेलं नाही, फक्त जे आपलं पनीर होतं ते मी अर्धा तास फ्रीजच्या बाहेर काढून ठेवलं होतं। तर व्यवस्थित आपला डो तयार झालेला आहे। आता घट्टसर आपण याचा एक गोळा बनवून घेऊयात। तर अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये आपला एकदम मऊ लुसलुशीत असा गोळा तयार होतो। आणि जर डो मळताना जर आपण एकदम मेहनत घेतली तर त्याचं फळ आपल्याला खूपच गोड मिळणार आहे, कारण जेवढा जास्त आपण डो मळल्या जाईल तेवढेच आपले गुलाबजामुन छान होणार आहेत। तर हे पाहू शकता एकदम सॉफ्ट फ्लफी असा आपला डो तयार झालेला आहे। आता इथे मी थोडे थोडे पेढे तोडून घेणार आहे, पाहू शकता एकदम सहज तुटल्या जातात। आणि व्यवस्थित दोन्ही हाताच्या मध्ये आपल्याला गोल गोल करत याचे गुलाबजामुन बनवून घ्यायचे आहेत। आणि गुलाबजामुन जर थोडेसे क्रॅश वाटत असतील तर परत आपल्याला डो एकदा मळून घ्यायचा आहे, आणि एकदम सॉफ्ट असे पूर्ण गुलाबजामुन आपल्याला बनवून घ्यायचे आहेत। अगदी सहज बनतात, पाहू शकता। तर याच पद्धतीने मी बाकीचे पूर्ण गुलाबजामुन बनवून घेते। तर हे पाहू शकता इथे मी पूर्ण गुलाबजामुन बनवून घेतलेले आहेत। कुठेही गुलाबजामुनला आपल्या क्रॅश पडलेली नाही। तर चासणीसाठी मी 1 कप साखर घेतलेली आहे, आणि 1 कप साखरेसाठी मी 2 कप इथे पाणी वापरलेलं आहे। आता फक्त आपल्याला काय करायचं आहे, ही साखर मेल्ट करून घ्यायची आहे, आणि मेल्ट झाल्यानंतर 1 ते 2 मिनिट आपल्याला हा पाक शिजून घ्यायचा आहे मीडियम गॅसवर। तर हे पाहू शकता इथे याच पद्धतीचा आपल्याला पाक लागणार आहे। मी 1 ते 2 मिनिट शिजून घेते। तर हे पाहू शकता 2 मिनिट मी साधारण शिजून घेतलेलं आहे। आता साईडला इथे मी तेल ठेवलं होतं गरम करण्यासाठी। तर तेल थोडंसं कोमट असतानाच आपल्याला हे गुलाबजामुन सोडून घ्यायचे आहेत, जास्त कडकडीत तेल करायचं नाही। आणि सोडल्यानंतर चम्मचच्या मदतीने आपल्याला अलटपलट करायचे आहेत। इथे झारा वापरायचा नाही, झारा जर लगेच वापरला तर गुलाबजामुन तुटल्या जातील। तर चम्मचच्या मदतीनेच आपल्याला थोडेसे अलटपलट करायचे आहेत, आणि थोडेसे हे गोल्डन ब्राऊन झाले की नंतर आपण झाऱ्या वापरू शकतो। तर पाहू शकता तेलामध्ये थोडेसे तळलेत तरी सुद्धा किती साईज याची मोठी झालेली आहे। जे आपण खायचा सोडा वापरला होता त्याच्यामुळे याची साईज डबल होते, आणि आतमध्ये पूर्ण पाक मुरतो, त्याच्यामुळे आपल्याला खायचा सोडा वापरायचा आहे, आणि जास्त सुद्धा वापरायचा नाही। तर आता परत इथे मी अलटपलट करून पूर्ण हे गुलाबजामुन तळून घेतलेले आहेत। आता हे पूर्ण गुलाबजामुन आपण काढून घेऊयात। एका प्लेटमध्ये आपल्याला हे गुलाबजामुन काढून घ्यायचे आहेत। तर मी पूर्ण काढून घेते, आणि दुसरी बॅच देखील मी याच पद्धतीने याच्यामध्ये सोडून घेतली होती, ते सुद्धा मी इथे तळून घेते। त्यानंतर जे आपण साईडला चासणी ठेवली होती ती चासणी एकदा गरम करून घ्यायची आहे। तर जास्त 1 किंवा 2 तार चासणी नाही करायची आपल्याला, फक्त साखर मेल्ट झाल्यानंतर 2 मिनिट शिजून घ्यायचं आहे। आणि पूर्ण गुलाबजामुन मी ह्या चासणीमध्ये सोडलेले आहेत, पाहू शकता। आता आपल्याला झाकण ठेवून 2 तास असेच मुरू द्यायचे आहेत गुलाबजामुन। तर 2 तासानंतर पाहूयात। तर हे पाहू शकता इथे 2 तास झालेले आहेत। वाव,
आपले गुलाबजामुन एकदम मस्त असे रसरशीत झालेले आहेत, पाहू शकता। पाक व्यवस्थित पूर्ण गुलाबजामुननी ओसून घेतलेला आहे। एकदम ट्रान्सपरंट दिसत आहेत आपले गुलाबजामुन, पाहू शकता। तर इथे मी तुम्हाला तोडून दाखवते। खूप यम्मी होतात आणि मी 100% गॅरंटी देते की हे गुलाबजामुन बिघडणारच नाहीत। तर हे पाहू शकता, अगदी सहज तुटल्या गेलेले आहेत आणि आतपर्यंत पाक मुरलेला आहे, पाहू शकता। मस्त असे आपले गुलाबजामुन तयार झालेले आहेत। तर मग फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।